रजनी स्पर्धा येत्या 1 ते 8 फेब्रुवारी पर्यंत जी पाहणार आहात ते अफजल टिवाले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. व पहिला फुल टॉस बॉल फ्लिक केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला इनफिल्डच्या वरून सीमा पार. पहिल्या बॉलवरती नवीन कराले यांच्या बॅट मधून आला. डावाची सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय दामद बडवल ग्रामपंचायतीचे भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते शादाबजी नजे दादा या ठिकाणी उपस्थित झाले. शादाबजी नजे साहेबांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती आपलं या आमदार ट्रॉफी दमदार चषक मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या शोभेत आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू आणि नेहमीच दामद गावचं नाव त्यांनी उंचावर नेलं ते शोएबजी डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या ठिकाणी आपण पाहतो आपण दामद बडवल ग्रामपंचायतीचे भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे एक दमदार नेतृत्व शादाबजी नजे आणि त्यांच्या सोबत शोएबजी डोंगरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आमदार चषक मान्य श्री अभिजी असगर खोत साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं करूया दमदार स्वागत. धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्स पुन्हा एकदा योगेशजी डोळे सर यांच्याकडे. थँक्यू संदीप सर. जिथे सिंगल धाव अगदी आपण पाहताय रोखू शकले असती यशोदीप डिक्सल संघ, तिथून मात्र त्या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 बॉलमध्ये धावा आल्या 7. हो पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. एसटी रक्षक देखील बीट झाल्यात. बॉल अगदी आपण पाहताय फ्लाइंग स्लीप मधनं निघून चाललाय लॉंग स्टॉपला. पंच बोलतात नो. नो प्लस येतील 4. एकंदरीत धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 5. नो बॉल आणि बाईटच्या स्वरूपामध्ये आलेला चौकार. एकंदरीत धावा धाव फलकावरती आल्या 5. पहिल्या 2 बॉलमध्ये आल्या होत्या 7 आणि त्याच्यानंतर आता या 5 बोनसच्या धावा धाव फलकामध्ये ऍड होतील आणि धाव फलक आता आपण पाहताय जाऊन पोहोचताय ते मात्र अगदी 12 वरती. सुरुवातीलाच खऱ्या अर्थानं खराब कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये यशोदीप डिक्सल टीम. गोलंदाज आकाश डिक्सल आणि त्यांच्या विरोधामध्ये जय कोलंबा माता शेलू या 2 टीम मध्ये आणि ती मॅच खऱ्या अर्थाने जिंकली आहे जय कोलंबा माता शेलू टीमनं. हो आउटसाइड ऑफ सम आणखीन एक जबरदस्त चेंडू इथून पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल आता मात्र यायला सुरुवात झाली आहे कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्यात. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धाबा आल्यानंतर सेकंड पॉवर प्लेमध्ये तो दबाव खऱ्या अर्थानं आला होता. तो दबाव आता थोडासा कमी करण्याचं काम इथून अगदी आपण पाहता गोलंदाज करतायत. कमी गतीनं फिंगर रोल करत असताना स्विच इट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती नवीन कराले यांच्या बॅटमधून रोहित यांच्या विरोधामध्ये षटकार आला होता. मग त्यानंतर असा प्रश्नचिन्ह देखील उभं राहिले होते की हे षटक देखील आपल्याला थोडंसं मोठं ते कमबॅक पाहायला मिळालं आणि आता मात्र उर्वरित 3 षटक अजूनही बाकी आहेत आणि या 3 षटकांमध्ये इथून टार्गेट काय असेल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल कारण की आता इथून जर पाहायला गेलं तर अगदी 3ही षटक आपल्याला रेग्युलर पद्धतीने पाहायला मिळतील. ऑन साईक आपण पाहता पुन्हा एकदा प्रशांत आहेत. हो पहिला शॉर्ट बॉल स्केअर केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. ओ वेट केला बॉलचा तोपर्यंत बॉल निघून चाललाय. डीप कव्हर सीमा पार चौकार. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर झेलवरती येणं फार गरजेचं होतं परंतु तो प्रयत्न झालाच नाही. शेवटच्या क्षणी तो निर्णय घेतला बॉलला अडवण्याचा परंतु तोपर्यंत बॉल अगदी बाउन्स करत सीमारेषेच्या पलीकडे आला. चौकार इथून पाहायला मिळतोय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 30. 3ही षटक आपण पाहताय आणि गोलंदाज ओमकार पॉवर प्ले समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवरती आलेत. ओमी हो यावेळी वेगानं बीट केलं. अगोदरचा बॉल जर पाहायला गेलं तर बरोबर शॉर्ट बॉलच टाकला होता आणि तिथून मात्र गती देखील कमी होती. बरोबर त्या बॉलवरती तो चौकार पाहायला मिळाला परंतु त्याच्यानंतर अगदी गतिमान चेंडू पाहायला मिळतोय.
ओके सर. MTC लाईव्हची टीम सज्ज झाले पुनश्च एकदा. ओ फटका मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. ओ जेल खाली आले. सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल कॅरी केलाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जेल अगदी आपण पाहताय हातामधनं उडाला होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये तो कॅरी केलाय. दुसरा आद्रा मिळतोय अष्टविनायक बेकरे टीमला 30 या धावसंख्येवरती. प्रशांत आउट. पराग कराले ऑन स्ट्राईक आपल्याला आता इथून पाहायला मिळतात. ओ परागसाठी हा बॉल अगदी आपण पाहताय फुल लेनचा होता. बॅटच्या हलकेडशी कडा घेतली आहे. बॉल थर्डमॅन मध्ये निघाला. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगली फिडिंग तोपर्यंत एक सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. 31 धावा आता इथून धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. चांगली मॅच खऱ्या अर्थानं 5व्या रात्रीमध्ये आपल्याला आजच्या 5व्या रात्रीतील सेकंड मॅच पाहायला मिळते. दोनही टीम जर पाहायला गेले तर अगदी बलाढ्य संघात एकमेकांच्या विरोधामध्ये तो त्यांचा संघर्ष चालू आहे. 31 धावा धाव फलक्यावरती. तिसरं षटक चालू आहे ओमी यांचं. 4 मध्ये 5 धावा खर्च करत 1 विकेट त्यांनी मिळवली आहे. हो इथे पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच इथून सांगतायत की मात्र लेग बायची ती सिंगल धाव आपल्याला धाव फलक्यावरती ऍड होताना पाहायला मिळते. बरोबर शफल झाले होते आणि तिथून मात्र तो बॉल स्केअर करत असताना बरोबर ऑफस्टॉप मिस करत होते आणि तिथून तो लेग बायची एक धाव. धाव फलक 32 वरती. पहिल्या बॉलवरती नितेश सर चौकार आला होता ओमी यांचा आणि त्याच्यानंतर तो कमबॅक पाहायला मिळाला. म्हणजे ज्या पद्धतीनं रोहित यांनी देखील आपण पाहताय पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर जो कमबॅक केला. ओ इथे आपण पाहताय लाऊड अपील केली जाते पंचांकडे आणि पंच सांगतात यस फलंदाज OUT. पराग देखील बाद. चला मॅचकडे जाऊया. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा धाव फलक्यावरती आहेत. काय कमबॅक केला यशोदीप डिक्सल टीमनं. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यानंतर जो युटर्न घेतला जबरदस्त बॉलिंग झाली आहे. रोहित हो रोहितचा हा बॉल स्लॅश केला. फिल्डर आहेत. ओ व्हॉट अ फिल्डिंग. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॉलला स्टॉप केलंय तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सेकंडसाठी नवीन निघालेत परंतु परत पाठवलाय. एकच धावेतून पाहायला मिळते कारण की अगदी आपण पाहताय तुषार पुढे निघून गेले होते आणि ते पाठीमागे फिरतील तोपर्यंत बॉल देखील गॅदर झाला होता. इथून मात्र फक्त सिंगलच पाहायला मिळेल. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 33 वरती 3. अष्टविनायक बेकरे टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा डिसिजन स्टार्ट चांगला मिळाला होता. अगदी आपण पाहतोय सोमेश्वर आणि नवीन कराले यांच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर मात्र ती सोमेश्वर यांची विकेट आली आणि मग तिथून पूर्णपणे अगदी जर पाहायला गेलं ना तर संघ थांबला कारण की नवीनला तिथून स्ट्राईकच मिळाली नाहीये. फुल टॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाहीये. एलिव्हेशन नाहीये. बॉल अगदी आपण पाहता हवेमध्ये मिस टायमिंग होता परंतु फिल्डरने इथे चुकी केली आहे.
ओ इथून देखील चुकी होतीये, फेकी देखील खराब. फुलटॉस बॉल होता. तुषार स्वतःवरती नाराज आहेत. मोठा फटका यायला हवा होता. हवेमध्ये उंच केले होते, हाईट जास्त मिळाली, लांबी मिळालीच नव्हती आणि त्या ठिकाणी फिल्डरने देखील चुकी केली आहे. छत्तीस धावा धाव फलकावरती आहेत. 37 माफी असावी, 37 धावा धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आदर्श वांगणी आणि त्यांच्या विरोधामध्ये काल भैरव मालेगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. स्विच इट केलाय, बॉल सीमा पार, थर्डमॅनला चौकार. स्विचिटचा फटका. 4 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा आल्यानंतर धाव फलकात जाऊन पोहोचतोय. 41 41 धावा धाव फलकावरती आहेत. विकेट्स आल्या 3 अष्टविनायक बेकरे टीमच्या. रोहित यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय फलंदाज तुषार यांचा स्विचिटचा फटका. धाव संख्या 41. 41 41 धावा धाव फलकावरती. 37 होत्या आणि हा चौकार. व पुढे आले, सरसावल्यात. जागा बनवायची होती स्ट्रोक साठी, परंतु एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे निघालाय. थर्डमॅनला तिथून मात्र सिंगलच पाहायला मिळतीये. तुषार खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करतायत. आता ती साथ लाभली आहे नवीन कराले यांना. नवीन कराले सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलं षटक वगळता त्याच्यानंतर त्यांना जास्त स्ट्राईक मिळालीच नाहीये. 10 बॉलमध्ये 17 या धावसंख्येवरती ते बॅटिंग करतायत. ओ स्क्वेअर कट करायचा होता बॅकफुटला येऊन, पंच इथून सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धावीतून आपल्याला पाहायला मिळतीये. आउटसाइड डी ऑफ स्टंप आपण अगदी पाहताय. शरीरापासून थोडासा दूर ठेवायचा होता, परंतु तो जास्त दूर निघाला आणि व्हाईट लाईनच्या बाहेर गेल्यानंतर पंचाने तो व्हाईट बॉल घोषित केला. 43 धावा धाव फलकावरती. हो चांगला बॉल पडल्यानंतर टेक ऑफ करतोय, वेगानं पुढे निघतोय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. एकंदरीत 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरमध्ये धावा आल्यात अष्टविनायक बेकरे टीमच्या 3 बाद 43. 3 बाद 43 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात अष्टविनायक बेकरे टीमच्या. चला नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा कॉल देऊया. काल भैरव मालेगाव टीमचे संज्ञानायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आदर्श वांगणी आपला संज्ञानायक देखील इनिंग ब्रेक मध्ये आपण पाठवायचं आहे टॉस बॉक्स मध्ये, कारण की स्पर्धेचा नियमच आहे. जर तुम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आला नाही, दोनही टीम नसतील, तर मात्र ती मॅच 4 ओव्हरची असेल. एखादी टीमचा कॅप्टन असेल आणि एखाद्या टीमचा नसेल, तर मात्र ज्या टीमचा कॅप्टन नसेल त्या टीमला 2 धावसंख्येची पॅनल्टी असेल. इनिंग ब्रेक मध्ये नसेल तर आणि मॅच संपण्याच्या आतमध्ये जर आला नाही तर ती पॅनल्टी ती बॉल स्वरूपामध्ये असेल. याची देखील सूचनेकडे आपण लक्ष द्या. वारंवार या सूचना तुम्हाला केल्या जात आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय. विनायक लोभी आपण पाहताय, जे खऱ्या अर्थानं 12व प्रतिनिधी आहेत, परंतु त्यांना आम्ही नेहमी या ठिकाणी आपण पाहतोय सलीमजी डोंगरे, शोएबभाई डोंगरे यांचे भाऊ आणि मनोहर टिवाले मुनावर मंडू टिवाले यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. विनायक लोभी या 12व प्रतिनिधीच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांना आम्ही सातत्यानं सोन्या 40 यांच्या समयमध्ये अगदी सातत्यानं पाहायला चुकी झाली. इथून देखील आपण पाहता जिथे निर्धावच चेंडू आला होता तिथे मात्र ती सिंगल धाव येताना पाहायला मिळते. धाव फलकावरती आपण पाहता 44 44 धावा
धावफलकावरती आहेत. 44 धावा धावफलकावरती अष्टविनायक बेकरे टीमच्या. विकेट्स आल्या 3. सुरुवात चांगली झाली होती, 60 चांगला मिळाला होता असं वाटलं होतं. 60+ धावा आपल्याला इथून पाहायला मिळतील, परंतु आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 44 धावा या धावफलकावरती आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच अजून संपलेली नाही आहे, पहिलं सत्र चालू आहे. हो, यावेळी अगदी आपण पाहताय फटका चांगला केलाय, फाईन केलेत बॉल सीमा पार. नवीन कराले यांच्या बॅटमधून आलाय, आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक, चौकार. आदर्श वांगणी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. मालेगाव संघाचा कर्णधार आपणही या ठिकाणी या. ओ, फटका आणखीन एक चांगला आहे. यावेळी अगदी आपण पाहता बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला, सिंगल कंप्लीट झाले. सेकंडसाठी कॉल नवीन करायला साई कावे ओ धावला. चित्याच्या सप्लाईनं 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रायडिंग बिटवीन विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 50 वरती. अर्धशतक कंप्लीट झालाय. ते आता पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अष्टविनायक बेकरे टीमचं 3 विकेट्स लवकर आल्या, परंतु एका बाजूनं अगदी डावाला सावरत असताना नवीन कराले यांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे. 13 बॉलमध्ये 23 धावसंख्येवरती अजूनही मैदानाच्या आतमध्ये. फार कमी स्ट्राईक मिळाली, परंतु ज्या वेळी स्ट्राईक मिळाली ना त्या वेळी ते मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेत. ऑन स्ट्राईक नवीन कराले यांना पाहताय. 50 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत, निघालेत जयेश. हो, यावेळी पुन्हा एकदा फ्लिक करायचं होतं, व्यवस्थित टायमिंग नाही, डायरेक्ट हिट. आणि ज्या वेळी डायरेक्ट हिट झाली त्यावेळी अगदी आपण पाहताय काम तमामच झालंय. फलंदाज नवीन कराले रन आउट. मालेगाव या 2 संघादरम्यान टॉस या ठिकाणी होईल.
तर या मुनावर भाई आणि सलीम भाई या आपण नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया. मुनावर भाई या. या दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित. आता बॅट काढ, फक्त बॅट काढून ठेव. आदर्श वांगणी विपक्ष तर छापा आलाय, टॉस आला या ठिकाणी. राजेश सर या ठिकाणी आपण पाहतो कालभैरव मालेगाव संघ मान्यवरांना विनंती होती आपण बसून घ्या. राजेश सर टॉस जिंकला आपण आणि स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेच्या नियोजनमध्ये आपण पण आहात, कसं वाटतंय स्पर्धा आज शेवटच्या काही अंतिम टप्प्यामध्ये एक रात्र अगोदर आपण या ठिकाणी थांबलोय. खरं तर भरपूर संघांना असं वाटलं होतं की स्पर्धा थोडक्यात उरकली जाईल, परंतु अभित खोत असतील आणि त्यांचा सर्व साथीदार असतील, त्यांनी ही जी स्पर्धा घडवली ना, ते स्पर्धा पाहून ज्या संघाने या स्पर्धेतून माघार घेतले आणि ज्यांनी प्रवेश दिला नाही आहे किंवा एंट्री फी आपण जे ॲडव्हान्स मागतो ते पण दिला नाही आहे, आता हे संघ स्वतःहून इतर संघांना कॉल करतात की आम्हाला एंट्री द्या, तुम्ही खेळायला येऊ नका. असे भरपूर झाले. मागील 4-5 दिवसांमध्ये ज्या काही संघ खेळले ना या ठिकाणी, प्रत्येक संघाला तालुक्यातील असो किंवा तालुक्याच्या बाहेरील असो, संघ जे कॉल करतात ना त्यांना एकच सांगतो की जी स्पर्धा घडवली जाते ना, ती अगोदरच तुम्ही प्रवेश घ्या त्या स्पर्धेमध्ये, जेणेकरून मग खेळायला तुम्हाला जी मजा येईल मग ती इतरांना पाहून सुद्धा ते सुद्धा आपला प्रवेश या स्पर्धेमध्ये घेतील. आमदार चषक तसंच हे दमदार चषक होत आहेत. आजची 5वी रजनी आणि अंतिम टप्प्यामध्ये असताना सुद्धा असं वाटत नाही आहे की ही स्पर्धा कुठे कमी पडली आणि सर्व गुण संपन्न अशी स्पर्धा आणि तब्बल आकर्षण म्हणजे 7 फूट ट्रॉफी पहिल्या नंबरची. म्हणजे अभित खोतने जे सांगितलं होते की किमान माझ्या उंचीपेक्षा 1-2 फूट उंच ट्रॉफी आणेल आणि त्यांनी खरंच ते करून दाखवलं आहे. आणि मालिकेवरसाठी असणारी ही बाईक हे महत्त्वाचं आकर्षण या स्पर्धेचं. आणि नाणेफेकी जिंकली आहे. थोड्याच वेळात मी निर्णय सांगेल. जरूर आदर्श वांगणी या ठिकाणी आहे आणि जरूर एक मॅच एक टुर्नामेंट आदर्श वांगणी जरूर या ठिकाणी झालेत आणि त्यांची पण स्पर्धा आपण पाहतोय लवकरच त्या ठिकाणी येते. चला दोन्ही संघ कॅप्टनला शुभेच्छा देऊया. तर जिब्रान मालदार या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्रजी तोरवे साहेब यांचे लाडके एकदम जवळचे जिब्रानजी मालदार साहेब, जसे आमचे अभिजी खोत तसेच आमचे जिब्रानजी मालदार या पण व्यासपीठावरती. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आशू साहेब आणि क्रिकांत साहेब या ठिकाणी उपस्थित. त्यांनाही विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर दामत गावातून जे वरिष्ठ या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. तसेच दामत भडवल ग्रामपंचायत हद्दीतील जी गावं आहेत त्या गावातून येणारा प्रत्येक ग्रामपंचायतचा आजी माजी सदस्य, आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शैक्षणिक, राजकीय आणि आपण पाहतोय सामाजिक क्षेत्रातील जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. गुलजार पोंजेकर साहेब यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. सेकंड इनिंगला सुरुवात झाले, धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल या गुलजारजी पोंजेकर साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. अभिजी खोत साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती केली जाते. गुलजार पोंजेकर साहेब तुम्ही मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली, आता आमच्या व्यासपीठावरती या आणि दमदार ट्रॉफी आमदार चषकाची शोभा वाढवा. ओव्हर टू कॉम बॉक्स. चला मॅच सुरू झाली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवरती श्रेयस इथून मात्र बाद झालेत. सेकंड बॉलवरती देखील चान्स बनला होता. ब्लॉक होल मध्ये बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, बाटच्या हलकीशी कडा घेतली होती. बॉल अगदी आपण पाहताय विकेट नंतर बाहेर गरगळत राहिला होता आणि नॉर्थ साईड एंडवरतून आपण पाहताय फलंदाज रोहित अगदी क्रीज सोडून पुढे आले होते, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील, त्या बॉलला पकडतील तोपर्यंत पाठीमागे फिरलेत. अकाउंट अजूनही ओपन झालेलं नाहीये यशोदीप डिक्सल टीमचं.
या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 28 बॉल अजूनही 52 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो फुलटॉस बॉल ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट मिड विकेटला हो डायरेक्ट हिटचा चान्स, परंतु इथे स्टंपला निशाणा साधू शकले नाहीयेत. एक सिंगल धाव अगदी रिक्स होती या धाबेमध्ये आणि ती सिंगल इथून कंप्लीट करत असताना अकाउंट ओपन झालाय. 52 धावसंख्येचा 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना यशोदीप डिक्सल टीमचं ओ स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका दमदार आहे. बॉल सीमा पार, चौकार. हो यावेळी स्विच हिट केला, फटका चांगला गॅप सोडण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे, चुकी झाली आहे, स्किड झाले, बॉल सीमा पार. आणखीन एक देखना, चौकार. फटका चांगला गॅप सोडले, यावेळी पुन्हा एकदा बॉल सीमा पार, फुल टॉस वरती आणखीन एक वार, बॅक टू बॅक चौकार. चौकारांचे हॅट्रिक कंप्लीट करतायत रोहित. आपण पाहताय पहिली विकेट आली, अगदी आपण पाहताय श्रेयस बाद झाले, त्याच्यानंतर मात्र रोहित नॉन स्ट्राईक एंडवरती होते, ते स्ट्राईकसाठी प्रयत्न करत होते. जशी स्ट्राईक मिळाली पाठीमागच्या 3ही बॉलवरती 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फॉर्म आहे त्यांच्याकडे. आणि आता मात्र संघाची धावसंख्या इथून आपण पाहताय 53चा पाठलाग करत असताना यशोदीप डिक्सल संघ जाऊन पोहोचलाय. ते मात्र 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 13, 24 बॉल अजूनही 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटक जर इथून पाहायला गेलं तर 10 या धावसंख्येचं इक्वेशन आहे. एका ओव्हरमध्ये 10 धाबा जर इथे आल्या तर मात्र इक्वेशन साधं सोपं सरळ अगदी सोडवता येईल, परंतु त्याच्यापेक्षा जर कमी आल्या तर मात्र ही मॅच अगदी कठीण बनत जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहता त्या 13 धाबा आल्या गोलंदाज उमेशच्या विरोधामध्ये. आणि आता सेकंड ओव्हरला सुरुवात होते, सेकंड पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेला सुरुवात होईल आणि गजानन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. सेकंड पॉवर प्ले मध्ये, बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण पाहताय गजानन गोलंदाजी मार्कवरती फेडिंग. सर मंकी कॅप अलाउड नाही आहे. चला, ज्या फिल्डरनं मंकी कॅप घातली आहे त्यांना विनंती आहे की ते आपण काढून ठेवा कॅप्स. त्यानंतर विन चांगला बॉल गजानन यांचा पडल्यानंतर बाहेर निघाला, लेग कटरचा वापर केला बरोबर. अगदी आपण पाहताय डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड पॉवर प्लेचं षटक आहे बॅटिंग पॉवर प्ले. आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलंय दमदारच बॅटिंग होते, कारण की बॅटिंग पॉवर प्ले म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय तिथून देखील तो ॲडव्हान्टेजच असतो फलंदाजांसाठी. आणि तो आता ॲडव्हान्टेज उचलला जाईल का हे इथून पाहावं लागेल, कारण की गजानन यांनी पहिलाच बॉल तो डॉट बॉल फेकलाय ओमकार यांच्या विरोधामध्ये. हो पुन्हा एकदा आडव्या बाट मधून खेळायचा होता, बाट अँड बॉलचा पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथून फेकत असताना गजानन आपल्याला पाहायला मिळतात. गजानन म्हटल्यानंतर त्यांच्याकडे देखील बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे, कारण की सातत्यानं क्रिकेट ते देखील खेळत आलेत बेकरे टीमसाठी. आणि आता मात्र अगदी आपण पाहता तो एक्सपिरियन्स इथे मात्र शेअर करत असताना 2 डॉट बॉल फेकलेत.
22 बॉल 40 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. ओ फुल लेनचा बॉल समोरच्या दिशेने स्केअर केलाय. डीप स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतील तोपर्यंत इथून आपण पाहता फक्त सिंगलच आली आहे. चौदा धावा धावफलक्यावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. धावसंख्येचा बचाव करायचा आहे, त्यासाठी मात्र ते प्रयत्न चालू आहेत अष्टविनायक बेकरे टीम कडनं. बॉलिंग चांगली चालली आहे. बहुत चांगला बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा खालीच राहिला. ऑन साईडला खेळण्याचा तो प्रयत्न आहे आणि तिथून मात्र ते बॅक टू बॅक डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतात. गजानन अगदी आपण पाहताय बरोबर आउटसाईड लेग स्टंप मात्र बॉल पिचिंग होतात आणि तिथून बॉल अगदी ऑफस्टंपच्या बाहेर निघतात. इतका टर्न आपल्याला या गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं तर फलंदाजांना त्याच वेळी असं वाटतं या बॉलवरती मोठा फटका मारू शकतो, परंतु बॉलनं त्यानंतर मात्र टर्न मिळतोय आणि मात्र ते डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल बरोबर मिड ऑन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत सोमेश्वर, तिथून देखील धाव मिळणार नाहीये. चांगलं षटक पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीनं आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बेकरी टीमनं 17 धावा बनवल्या होत्या आणि सेकंड ओव्हरमध्ये लगेच आपण पाहताय रोहित यांनी ते कमबॅक केलं होतं. तशाच पद्धतीची गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे ती गजानन या गोलंदाजानं. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवली आहे, आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलं. व फटका ऑन साईडला खेळायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. डीपमध्ये चाललाय फिल्डर, त्या ठिकाणी वेगानं आलेत. बॉल हातातून निसटला, परंतु एकच धाव इथून देखील पाहायला मिळते. सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेनं यशोदीप डिक्सल टीमची धावसंख्या 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 15 धावा धावफलक्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. पाठलाग करायचे 53 धावसंख्येचा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. गजानन यांनी चांगली बॉलिंग केली आहे, चांगलं युटर्न दिलंय. अगदी जर पाहायला गेलं तर 53 धावा 5 षटकांमध्ये पाहायला गेले तर मोठं आव्हान नाही आहे, परंतु त्या आव्हानाचा बचाव करत असताना ज्या पद्धतीनं गोलंदाजी हवी आहे अष्टविनायक बेकरे टीमला, त्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला गजानन यांच्याकडनं पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर अष्टविनायक बेकरे टीमसाठी उमेशनं सातत्यानं ते इकॉनॉमिकल षटक हाताळलंय, परंतु उमेशच्या विरोधामध्ये 13 धावा आल्या. बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला रोहित यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर ते कमबॅक करत असताना अगदी आपण पाहताय गजानन यांनी चांगली कामगिरी केली आहे. आता मात्र इक्वेशन पूर्णपणे बदलत आहे. 18 बॉल 38 इथून अजूनही बनवायचे आहेत ते यशोदीप डिक्सल टीमसाठी. अजूनही मॅच संपलेली नाही, अजूनही काही बिघडलं नाही आहे. मॅच इथून देखील कव्हर होऊ शकते, परंतु त्यासाठी तशी प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. रोहित अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे कोणत्याही क्षणी या मॅचला कलाटणी देण्याचं, कारण की गेले कित्येक स्पर्धेमध्ये रोहित यांनी मात्र ते कारनामे केलेत. आता पुनश्च एकदा आमदार चषक 2026 मध्ये हा कारनामा इथून करतील का हे देखील पाहावं लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर ललित तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 बॉल 38. हो चांगला बॉल ललितचा देखील आपण पाहता पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. हाईट फॅक्टर असं वाटलं होतं रोहित यांना, पडल्यानंतर बॉल अगदी उचली गेल, ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट होईल, परंतु पडल्यानंतर बरोबर खालीच राहिला. आणखीन एक डॉट बॉल. आता खऱ्या अर्थानं ललित देखील आपण पाहताना की फ्री माइंडनं गोलंदाजी करत असतील, कारण की अगोदरचं षटक हे 2 धावसंख्येचं आलंय, त्याच्यामुळे दबाव आता विपक्षी टीमवरती आहे आणि इथून आता मात्र तो दबाव अगदी कायम ठेवत असताना चांगली बॉलिंग राहिली आहे. हो आउटसाइड डी ऑफ स्टंप बाहेर टाकला. या ठिकाणी मकबूल चाचा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. चाचांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं अभिजित असगर खोत साहेब यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. वाईट बॉल आलाय, एक्स्ट्राची धाव आली आहे. बरेचसे मान्यवर आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आमदार चषक 2026च्या माध्यमातून अगदी 5ही रात्री
मान्यवरांची मादी आली या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला येताना पाहायला मिळाली आणि प्रत्येक मान्यवराचा अगदी यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला. सन्माननीय अभिजित खोत आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपण पाहता या मुख्य व्यासपीठावरती आता या स्पर्धेचा आनंद घेतात. पुनश्च एकदा आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये आमदार चषक 2026 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करूया. दमदार खऱ्या अर्थानं ट्रॉफी आपण पाहताय. इतकी चर्चा इतकी प्रसिद्धी या स्पर्धेला मिळाली आहे. गेले 5 रात्रींमध्ये प्रत्येकाच्या तोंडून या स्पर्धेचं कौतुक झालंय. ऑन साईडला फटका व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. मिड विकेटला बॉल निघालाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय एकच जाबीतून पाहायला मिळतीये. वेगानं धावत येतात. एकाच ॲक्शन बॉलला पकडायचं आहे परंतु बॉल हातातून निसटतो तोपर्यंत एकच जाबीतून कंप्लीट केली जातीये. सिंगल आली आहे. 17 धावा धावफलक्यावरती. आता जेवढे डॉट बॉल जेवढे सिंगल धावा येतील तेवढा दबाव आता खऱ्या अर्थानं यशोदीप डिक्सल टीमवरती आपल्याला होताना पाहायला मिळेल. कारण की अगदी इथून आपण पाहताय रिक्वायर रन रेट हळूहळू मात्र इथून वाढायला सुरुवात झाली आहे. इथपर्यंत ही मॅच 14 बॉल 36 पर्यंत येऊन टेपली आहे. ओ फटका पुलचा पॉवरफुल आहे. बॉल सीमा पार लॉंग लेगला. फायनली यशोदीप डिक्सल टीम साठी आलाय. होमी यांच्या बॅटमधून चौकार. पाच बॉल आतापर्यंत झालेत आणि धाव फलक्यावरती 21 आल्यात. इक्वेशन बदललंय. 13-32चं इक्वेशन आता इथून आपल्याला पाहायला मिळत आहे. ओ फटका आणखीन एक चांगला आहे. पुन्हा एकदा तेज क्षेत्र निवडलंय. रिझल्ट देखील सेम पाहायला मिळेल. बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक चौकार येताना पहिल्या 4 बॉलमध्ये दबाव केला होता परंतु शेवटच्या 2 बॉलवरती तो दबाव पूर्णपणे हटवलाय. आता 12 बॉल आणि 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. यशोदीप डिक्सल टीमची धावसंख्या धावफलकावरती 25. विकेट आली आहे ती 1 आणि आता 3 ओव्हर समाप्त झालेत. मध्ये मैदानाच्या आतमध्ये आता ड्रिंक ब्रेक अगदी छोटीशी टीम मीटिंग होताना पाहायला मिळेल. मालेगाव टीमनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. म्हणजे आता फिल्डिंग करायची आहे त्या आदर्श बागणी टीमला पहिल्या सत्रामध्ये. मॅच जशी समाप्त होईल दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. बारा बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता आहे यशोदीप डिक्सल टीमला. मॅच संपलेली नाहीये. मॅच मध्ये चुरस निर्माण झाले कारण की आता दाबा याला सुरुवात झाली आहे
8 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात ओमकार, 9 मध्ये 14 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात रोहित. एकंदरीत टीमची धावसंख्या 25, विकेट आली आहे 1. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गजानन, ज्याने 2 धावसंख्येचे षटक हाताळलंय. तेच गजानन आता गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल मध्ये 4थ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. ओ गजाननचा हा बॉल ऑन साईडला, टायमिंग इथे पाहावं लागेल. वाडा जेल, कमालीचा जेल. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कॅच. पाहायला मिळाली. स्लॉट मध्ये होता, ऑन साईडला अगदी आपण पाहताय काऊ कॉर्नरला क्लिअर करायचं होतं, परंतु त्या ठिकाणी अगदी आपण पाहता भिंतीसारखा उभा राहिला होता. फ्लाइंग जेट सारखा अगदी उंच हवेमध्ये उडाला पराग आणि त्यानं मात्र ती कॅच कॅरी केली आहे. ही कॅच नाही तर मॅच आहे, कारण की रोहित अगदी आपण पाहता त्याची ती महत्वपूर्ण विकेट होती. कारण की रोहित जर का शेवटपर्यंत मैदानावरती थांबले असते ना, तर त्याच्याकडे अगदी आपण पाहता ती क्षमता आहे, तो तजुर्बा होता. ती मॅच मात्र तिथून आणायची, खेचून आणण्याचा, तो मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज 22 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 11-28. हो 22 न ऑन साईडला खेचून मारलाय. फिल्डर पुन्हा एकदा पराग त्या ठिकाणी पाहायला मिळतात. काय फिल्डिंग चालू आहे. उंच पुरे असे फिल्डर आहेत जे अगदी बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करत असताना अशाच फिल्डरची जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गरज भासते आहे. कारण की आता देखील आपण पाहताय ना की फ्लाईट होता, पडल्यानंतर बरोबर बाउन्स करत होता. पराग त्या ठिकाणी अगदी आपण पाहता अगोदरच अगदी 6.5 फूट हाईट आहे आणि त्याच्यानंतर मात्र हवेमध्ये बरोबर उडून त्या बॉलला कॅरी करतायत. चांगली फिल्डिंग चालू आहे. 26 धावा, 10 मध्ये 27. मॅच संपलेली नाही आहे, मॅच अजूनही बाकी आहे. ओमकार सायकिंग एंडवरती मागच्या षटकामध्ये 2 चौकार आले होते. हो फटका इथून देखील आपण पाहता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचतात. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि सेकंड देखील इथून कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळते. 2 धाबा आल्या, 2 धाब्याने 28 धाबा धाव फलकावरती. 9 बॉल आणि आता 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. या ठिकाणी पाहतो आदर्श वांगणी संघाचे बॅकर अर्थात हर्षाल मोटर्स या नावाने आदर्श वांगणी संघ खेळणार आहेत. इर्षाद सर या ठिकाणी उपस्थित आहे. आपणास विनंती असेल संघाचे पॅकर आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. हो फटका इथून अगदी आपण पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. एकच धावीतून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली आणि सिंगलने धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 29. 8 मध्ये 24 बनवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना तर हे 2 बॉल हे निर्णायक बॉल राहतील या मॅचचं. निर्णायक अगदी आपण पाहता रिझल्ट डिसाईड करणारे बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतील. या षटकातील गजानन यांच्या जबरदस्त बॉलिंग केली आतापर्यंत गजानन यांनी. मोठा स्ट्रोक त्यांच्या बरोबरमध्ये अद्यापही पाहायला मिळाला नाहीये. या 2 बॉलमध्ये पाहायला मिळेल का. हो ऑन साईडला खेचून मारला फिल्डर पराग, परंतु आता फरक पडणार नाहीये कारण की ताकद जनरेट झाली आहे. भावेशच्या बॅट मधून हा महत्वाच्या क्षणी आलेला मच निडेड षटकार. होती गरज होती आणि तो षटकार इथून आलाय. फलंदाज भावेशच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. फुटवर्क कमालीचं या फलंदाजाचं. बरोबर काऊ कॉर्नरला फिल्डरच्या डोक्यावरून. हो यावेळी आउटसाइड लेग स्टंप बॉल होता. अगदी आपण पाहताय स्केअर करण्याचा प्रयत्न, परंतु इथून जर पाहायला गेलं तर बाईटची ते एक सिंगल धाव पाहायला मिळते. वॅकंड एरियामध्ये फटका खेचायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. शेवटचा बॉल वरती ती बाईटची एक सिंगल धाव आली. सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचलाय. ते यशोदीप डिक्सल टीमचं 2 बाद 36. आता इथून धावा बनवायचे आहेत.
6 बॉलमध्ये 17 आणि स्ट्राईक देखील अगदी स्वतःकडे सेवली आहे ती मात्र भावेशनं. 6 बॉलमध्ये 17 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच मधली चुरस आता निर्माण झाली आहे. ती चुरस आता वाढली आहे कारण की तो षटकार त्या मॅचचा निर्णायक. आणि मागची मॅच आपण पाहता 6 बॉलमध्ये त्या 15 धाबा डिफेन्स झाल्या होत्या. त्या डिफेन्स केल्या होत्या जे के शेलू टीमच्या साई मसनेनं. जे चेक सर या ठिकाणी आपण हर्षद मोटार्स अर्थात आज आदर्श वांगणी ज्या संघाच्या नावाने या ठिकाणी खेळणार आहेत त्या संघाचे पॅकर इर्षाद चौकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक अभितजी अजगर खोत साहेब यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर तेजसजी पडवल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. पराग हो स्किड झालेत सांभाळून. पराग गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय. मनोहरजी कराले सिंगर आहेत त्यांचे सुपुत्र पराग गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय. आणि त्यांनी सांगितलं होतं पराग जेवढा विकेट्स घेईल त्या प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नक्की काय घडलं जात आहे. हा दबाव आहे की खरंच रनअप मध्ये व्यत्यय येत आहे आता हे देखील कळायला मार्ग नाहीये. 6 बॉल बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि आता समोर पराग आणि भावेश. परागचा पहिला शॉट बॉल गॅप मध्ये ढकललाय. बॉल चाललाय मिड विकेटला सीमा पार. 1 बाउंस ओव्हर द रोप. भावेशच्या बॅट मधून चौकार. हर्षद मोटरचे ओनर इर्षादभाई चौकर या ठिकाणी उपस्थित. इर्षाद चौकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. तेजस्वी पडवल सर आपणास विनंती केली आपण व्यासपीठावरती यायचे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हो चांगला बॉल इथून आपण पाहता. कमबॅक जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉल इथून फेकलाय. 4 बॉल आता 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5वी रात्र या स्पर्धेची आपण पाहताय. आणि 5ही रात्रींमध्ये अगदी सगळ्याच मॅचेस या चुरशीच्या होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता मात्र पुनश्च एकदा 5व्या रात्रीमधील ही मॅच आपल्याला शेवटपर्यंत इथून अगदी आपण लढत देताना पाहायला मिळतात दोनही संघ. 4 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता. ओ फटका ऑन साईडला केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मधनं फिल्डर वेगानं धावत आले. 1 कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल. सेकंड घेतली जाईल का परंतु नकार दिलाय. थांबवलाय भावेशला. आता ओमीनं येणारे 3 बॉल 12 धावसंख्येची आवश्यकता. मागच्या मॅच मध्ये देखील हाच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला होता. 3 बॉल मध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता होती. ती मॅच डिफेन्स झाली होती परंतु या मॅचचं चित्र काय असेल अजून एक गुलदस्त्यात आहे. 3 बॉल बाकी आहेत आणि 12 धावा इथून बनवायच्या आहेत. एकीकडे तुम्ही पाहता यशोदीप डिक्सल संघ आणि त्यांच्याच विरोधामध्ये त्या धावसंख्येचा बचाव करत असताना अष्टविनायक बेकरी संघ. बिग फाईट बिग लढत प्रेक्षकांना हवी असणारी मॅच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बरेचसे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आपण पाहता या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत
आणि बरेचसे प्रेक्षक वर्ग आपण पाहताय या ठिकाणी या मैदानावरती या स्पर्धेचा आनंद घेत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 मध्ये 12. ओ इथून आपण पाहताय पंच इथून सांगतात फिरोज सर व्हाईट बॉल. अगदी आपण पाहताय MTC लाईव्हच्या माध्यमातून बरोबर 941 इथून मात्र ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि बरेचसे प्रेक्षक अगदी आपण पाहताय या मैदानावरती देखील आहेत. 3 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. हो हलक्या त्याने खेट केला. फिल्डर आहेत. गलीमधून बॉलला काढायचं होतं परंतु या बॉलवरती गतीच नव्हती. ती गती जर का मिळाली असती तर मात्र नक्की आपण पाहताय धावा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाल्या असत्या. परंतु आले मात्र सिंगल धाव. 43 धावा धाव फलक्यावरती. येणारे बॉल शिल्लक आहेत 2 धावा बनवायचे आहेत त्या मात्र 10. 2 बॉल 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय होणार या मॅच मध्ये? कोणता संघ जिंकणार, कोणता संघ पराभूत होणार? त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहताय युद्ध मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 बॉल 10 ची आवश्यकता. मॅच बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर. कालच्या रात्रीमध्ये एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली आहे. आज पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा थांबलेत. दबाव आहे गोलंदाजावरती, दबाव आहे फलंदाजावरती. 2 बॉल 10 बनवायचे तर 2 बॉल मध्ये 10 बचाव करायचा आहे. परंतु समोर जर पाहायला गेलं तर भावेश आहे ज्याच्या बॅट मधून अगदी आपल्याला एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला आहे. तोच भावेश ऑन स्ट्राईक आहे. 2 बॉल 10 ची आवश्यकता. परागच्या समोर भावेश जोरदार टाळ्या. हो आउटसाइड लेग स्टंप. आणखीन एक व्हाईट बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण ज्यावेळी बॉलर बॉल टाकण्यासाठी येईल त्यावेळी आवाज देऊ नका कारण की फलंदाज डिस्टर्ब होत आहेत. प्लीज आपल्याला रिक्वेस्ट आहे. आणि आता वॉचिंग वाढली आहे आणि आता व्ह्यूवर्स अगदी 1000च्या जास्ती व्ह्यूवरशिप आपल्याला पाहायला मिळते आहे. MTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. मॅच देखील अशी आता तशीच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 9. 2 बॉल 9. ओ फटका पाठीमागे फ्लाइंग. सीमा रेषेच्या पलीकडे फाईन लेगला बीट केलाय. बॉल डीप फाईन लेग मध्ये सीमा पार. भावेच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक मॅच मध्ये शिरकाव करणारा दर्जेदार क्वालिटी चौकार. या ठिकाणी आपण पाहतो योगेश सर पुन्हा एकदा रात्रीची जी मॅच झाली होती टाय सुपर ओव्हर होणार का? काही इथे धावांचा पाठलाग होणार का? शेवटचा एक चेंडू आहे. एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चौकाराला तर टाय, षटकाराला तर विन. काल घडलं होतं वरई संघाच्या बाशमानने तो षटकार लगावला होता 7 धावांची गरज असताना. इथे आपण पाहतो तिथे सुपर ओव्हरला किरवली संघ विजयी झाला होता. पण आज या मैदानावरची 2 वेळा सुपर ओव्हर राहता राहिली. तिसऱ्यांदा सुपर ओव्हर 5 झाली. 4थी सुपर ओव्हर चा सामना आपण पाहणार का? इथे दुसरी सुपर ओव्हर या स्पर्धेची होणार का? नक्कीच संदीप सर आपण पाहताय प्रत्येक मॅच या स्पर्धेमध्ये हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीचं आयोजन आहे दमदार. कर्जत खालापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या नावानं ऑर्गनाईज केलेली स्पर्धा आपण पाहताय. सन्माननीय अभिजी खोत. जसं आयोजन दमदार आहे ना तशाच प्रत्येक मॅचेस या स्पर्धेमध्ये अगदी दमदार होताना पाहायला मिळतात. 1 बॉल 5 ची आवश्यकता. 4 आल्या. मॅच टाय आणि स्पर्धेतील दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल. परंतु षटकाराला मॅच फिनिश होईल. दोन्ही टीम आपल्याला रिक्वेस्ट आहे मॅच लगेच चालू करा. शेवटचा 1 बॉल 5 धावसंख्येची गरज. कोणता संघ विजयरथ पुढे नेईल? 1 बॉल 5. थांबलेत पुन्हा एकदा. अगदी आपण पाहताय प्रेशर मध्ये चांगल्यांची शिट्टी वाजली आहे. 1 बॉल मध्ये 5 ची गरज आहे. गोलंदाज पराग गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर भावेश ज्यानं ही जिद्द दाखवली आहे त्यानं ती ताकद दाखवली आहे या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. 1 बॉल 5 ची आवश्यकता. पराग निघालाय.
ओ हा फटका लॉब केलाय गॅप मध्ये, फिल्डर येतील तोपर्यंत बॉल सीमा पार. आमदार चषक 2026 मधील दुसरी सुपर ओव्हर. 22 न ठोकलाय चौकार. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. योगेश सर, इथे अभि सर म्हणतात रात्रीची सुपर ओव्हर मला बघायला भेटली नाही. मला इथं सुपर ओव्हर बघायची आहे आणि ती सुपर ओव्हर या ठिकाणी आता असणार आहे. साहेब तुमच्यासाठीच खऱ्या अर्थाने सुपर ओव्हर आपल्याला इथून पाहायला मिळेल. रात्रीची सुपर ओव्हर तुम्ही मिस केली, परंतु आज 5व्या रात्रीमध्ये आपल्याला नक्कीच सुपर ओव्हर पाहायला मिळेल. चला दोनही टीम आपला गोलंदाज आणि फलंदाजांची नावे आमच्या स्कोररकडे द्या. लगेच द्या, विलंब करू नका. लगेच या आणि लगेच नावे द्या. मॅचला तुमची उशीर फिल्डिंग करायचा तुमची असणार आहे, बॅटिंग त्यांची असणार आहे. नाही. ओके ओके. फिल्डिंग तुमचीच असणार आहे. फक्त 3 नावं द्या. 3 बॅट्समन 1 बॉलर. 3 बॅट्समन 1 बॉलर. सोमेश्वर, प्रशांत आणि पराग आणि बॉलर गजानन. घ्या 3 नावं घ्या. सोमेश्वर, प्रशांत आणि पराग आणि बॉलर गजानन. चला 3 नावं सांगा. तर इथून बॅट्समन असतील भावेश, रोहित, श्रेयश आणि गोलंदाज रोहित. 1 अष्टपैलू त्यांनी. सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतोय. आमदार चषक 2026 मधला याच साठी केला होता अट्टहास. तो शेवटचा क्षण गोड बाबा. आणि अगदी स्पर्धा शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे आणि स्पर्धेमधली उत्कंठा आता अगदी शिगेला जाऊन पोहोचली आहे. अभिजित खोत साहेबांनी पुरस्कृत केलेली आमदार चषक 2026 ची स्पर्धा तुम्ही पाहताय. आणि या स्पर्धेचा अगदी आता आपण पाहताय बोलबाला संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये होताना पाहायला मिळतोय. साहेबांनी ज्या पद्धतीने ही स्पर्धा अगदी आपण पाहताय ऑर्गनाइज केली आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहताय सर्वांचं आकर्षण करणारी जर कोणती गोष्ट राहिली असेल या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी अगदी पाहताय आपण बाईक आहे. परंतु या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती साहेबांनी मॅच होण्या अगोदरच सांगितली होती की माझ्या हाईट पेक्षा किमान 2 फूट उंच ट्रॉफी मी त्या स्पर्धेमध्ये ठेवेल. आणि बरोबर अगदी आपण पाहताय या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी जी ट्रॉफी आहे ती मात्र 7.5 फूट हाईट असणारी ट्रॉफी आपण पाहताय. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन साठी सायकल असे विविध पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ती मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहताय. आमदार चषक 2026 या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन आमचे खुरमबाई नजे यांच्या माध्यमातून केला गेलाय आणि अभितबाई खोत यांचा संपूर्ण मित्र परिवार. चला मोसिमबाई यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये अनेक रेकॉर्ड्स होताना पाहायला मिळतात. त्यातील एक रेकॉर्ड ब्रेक कामगिरी ती मोसिमबाई यांनी देखील केली आहे. चला स्ट्रायकिंग एंड वरती रोहित, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय भावेश गोलंदाज. ज्यानं पहिला ज्यांना 2 स्पेल हाताळले होते आणि मॅजिकल स्पेल खऱ्या अर्थानं पाहायला मिळाले होते तिथे खऱ्या अर्थानं यशोदीप डिक्सल संघ पाठीमागे राहिला होता.
तेच गजानन आता गोलंदाजी मार्क वरती आहेत सुपर ओव्हर मध्ये. ओ पहिला बॉल लॉंगॉन च्या हातामध्ये पहिल्याच बॉल वरती मिळाली आहे विकेट. पहिल्याच बॉल वरती रोहित बाद पहिला धक्का मिळतोय यशोदीप डिक्सल टीमला. या मॅच मध्ये अपयशी ठरला होता सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये, त्याला मात्र पुन्हा एकदा ती संधी मिळाली होती परंतु तिथे देखील आपण पाहताय अपयशच आलंय. पहिलाच बॉल फुलटॉस आला होता, लॉंगॉनला क्लिअर करायचा होता आणि तिथून मात्र तो बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का मिळाला यशदीप डिक्सल टीमला. मिस्कातजी खोत आणि फैजानजी अडाल याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती या आणि या सुपर ओव्हरचा थरार पहा. आता जर का सुपर ओव्हर मध्ये मॅच टाय झाली तर फ्रेश टॉस आणि मग त्याच्यामध्ये ती विनिंग दिली जाईल. सलमानजी डोंगरे आणि फयाजी तांबोली आपण व्यासपीठावरती या. श्रेयस मसे ऑन स्ट्राइक. ओ फटका श्रेयसचा कव्हरला बीट केलाय डीप कव्हर मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. श्रेयस मसे ब्रँडेड चौकार. ज्या सलमानजी डोंगरे आणि फयाजी तांबोली अभिजी खोत साहेब आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतात. त्याचबरोबर आमचे अमजलभाई अजमल तांबोली साहेब या ठिकाणी तुमची वाट पाहतात. आपण व्यासपीठावरती या. ज्या पद्धतीच्या ब्रँडेड बॅट्स आपल्याला श्रेयस मस्से यांच्याकडून पाहायला मिळतात आणि त्याच बॅटनं अगदी आपण पाहताय ती कव्हर ड्राईव्हचा तो फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा धाव फलक्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. SM स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर ओनर श्रेयस मसे ऑन स्ट्राइक आहेत. पहिला बॉलवरती चौकार गजानन यांच्या विरोधामध्ये. ओ फुलटॉस बॉल जागा बनवली आहे, बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमा पार. श्रेयस मसे ऑन फायर नाव ठोकलाय षटकार. दोन बॉल मध्ये तब्बल 10 धावा बनवल्यात. विस्फोटकरित्या आता मात्र बॅटिंग केली जाते. अगदी जर पाहायला गेलं तर मगाशी अपयश आलं होतं, मगाशी पहिल्याच बॉलवरती बाद झाले होते परंतु आता संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोने करत असताना 2 बॉल मध्ये 10 धावा बनवल्यात. ऐक ना, पहिले ऐकून घ्या तुम्ही नंतर बोला. 2 बॉल मध्ये त्यांनी 10 बनवल्यात. पहिल्या बॉलला विकेट आले रे, विकेट आले ते कोण विसरेल. 2 बॉल मध्ये 10 बनवल्यात मित्रांनो. बॉल 3च झालेत परंतु श्रेयस मसे यांनी 2 बॉल मध्ये 10 बनवल्यात हे सांगायचं. थोडंसं लक्ष ठेवा, असू द्या, होत राहतं कारण की फ्लो मध्ये आता सगळेच गरम आहेत त्याच्यामुळे आता या गोष्टी देखील होत राहतात. 3 बॉल मध्ये 10. हो श्रेयस साठी हा बॉल पुन्हा एकदा शपळून करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली जाते. 11च्या 11 खेळाडू इथून अपील तंत्राचा वापर करतात परंतु लेग बाईटची तिथून एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वरती. यशदीप डिक्सल संघ 11 वरती 1 आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 4 बॉल समाप्त झालेत. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉल मध्ये आता इथून किती धावा येतील आणि किती धाव संख्येचं टार्गेट आपल्याला इथून पाहायला मिळेल. आणि या सुपर ओव्हरचे धावा त्या मात्र आपल्याला कुठेच काउंट करता येणार नाहीयेत. म्हणजे सिरीज असो, बॉलर असो किंवा बॅट्समन असो, त्यासाठी मात्र त्या काउंट केल्या जाणार नाहीयेत. 4 बॉल मध्ये 11 धावा धाव फलक्यावरती आहेत. निघालेत पुन्हा एकदा गजानन. ओ गजाननचा हा स्ट्रोक स्वीप केलाय, बॉल चाललाय सीमा पार. भावेशनं टोकला आणखीन एक चौकार. ज्यानं खऱ्या अर्थानं सुपर ओव्हर घडवून आणली होती तोच हिरो आता पुन्हा एकदा चमकतोय आणि त्याचा बॅट मधून आलाय चौकार. 15 धावा धाव फलक्यावरती आल्या. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. जे गजानन इकॉनॉमिकल ठरले होते सुपर ओव्हर मध्ये आता त्यांच्याच विरोधामध्ये मोठे फटके पाहायला मिळतात. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे. धावा धाव फलक्यावरती 15 आहेत. सायकिंग एंड वरती आपण भावेश पाहताय. चांगली बॅटिंग झाली भावेशची, जबरदस्त. 1160 पेक्षा अधिक विवर्स
ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात. ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट निघाला. एक कंप्लीट झाले. दुसरीसाठी बॉल आता तो निसटला. सॅकिंग एंड वरती आपण पाहताय. ओ इथून देखील आपण पाहताय तिसरी देखील कदाचित कंप्लीट झाली असती का, परंतु फिल्डर बॅटर अगदी यशांच्या पुढे धावत आलेत आणि 2च धाबा इथून आल्यात. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 17 वरती. आता सुपर ओव्हर मध्ये अष्टविनायक बेकरे टीमला धाबा बनवायचे आहेत, त्या मात्र 18. या ठिकाणी आपण पाहतोय दामद बडोदा ग्रामपंचायत सदस्य सद्दामजी कोलेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी सद्दामजी कोलेकर साहेबांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती, या व्यासपीठावरती आमदार चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अभिजी असगर खोत साहेब यांच्या वतीने आपणास विनंती केली जाते, आमंत्रित केले जात आहे. आपण मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली, आता आमच्या व्यासपीठावरती या आणि सद्दामजी कोलेकर साहेब आता आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. त्याचबरोबर फरमानजी अडाल साहेब यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. या माननीय सद्दामजी कोलेकर साहेब आपण व्यासपीठावरती या. आपण पाहतोय मनापासून आपल्याला आमंत्रित केलं जात आहे अभिजी खोत साहेब यांच्या वतीने, कारण इथे मनसेवाला आमचं डोकं खातोय, पण तुम्हाला आम्ही आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती या. बघा आता कॅश प्राइज लागलाय. सुपर ओव्हर मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत, त्यामध्ये अष्टविनायक बेगरे टीमला आणि सिंगर मनोहरजी कराले यांच्याकडून 3 बॉल मध्ये सोमेश्वर यांनी मॅच फिनिश केली 3 षटकारानं. तर तब्बल 3000 रुपये, 5000, अजून 1 मिनिट थांबा, 10,000 होतील. 3 षटकारांमध्ये जर मॅच फिनिश झाली, एक आला तर कॅश प्राइज वाढेल. या ठिकाणी आपण पाहतोय अदनान आपला सद्दाम कोलेकर साहेब आणि त्यांच्या वतीने दामद गावचा सर्वाधिक श्रीमंत माणूस बाल्या मामा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हरेश कराले आणि मनोहर कराले यांच्याकडून 5000 कॅश प्राइज. असगरजी खोत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. इम्रानजी खान साहेब आणि त्यांच्या सोबत आपण जे मान्यवर बाबा सरकार अर्थात वसीम बाबा या ठिकाणी उपस्थित झालेत. या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चला मॅच फिनिश 3000. सुपर ओव्हर. ओ पहिला बॉल एज घेतली आहे, पाठीमागे निघाला. ओ डायरेक्ट हिट केलीच नाहीये, रिक्स घ्यायचीच नाहीये आणि इथून मात्र बॉल हातामध्येच ठेवलाय. प्रशांत ऑन स्ट्राईक आहे. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. गोलंदाज आपण पाहताय रोहित. बॅटिंग मध्ये अपयश आलं, आता बॉलिंग मध्ये करून दाखवायचंय. 6 मध्ये 18 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिला बॉल डॉट बॉलच फेकलाय. गोलंदाज रोहितनं प्रशांत यांच्या विरोधामध्ये हार्ड हिटर, विस्फोटक, आक्रमक म्हणून ओळखले जाणारे प्रशांत ऑन स्ट्राईक आहेत. 3 षटकारानं मॅच फिनिश झाली तर 3000 आहेत. ओ यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर निघाला अँगलनं. व्हाईट बॉल आलाय. पहिला डॉट बॉल, त्यानंतर व्हाईट बॉल. बऱ्याचशा खऱ्या अर्थानं आपण पाहताय ओ फटका इथे अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध ओ बॉल आतमध्ये ढकललाय. वॉट अ फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. जबरदस्त फिल्डिंग, टीम साठी धावा वाचवल्या त्या तब्बल अगदी आपण पाहताय 3. ओ आणखीन एक व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलक्यावरती येते. पडल्यानंतर बरोबर अगदी आपण पाहताय भरदार वलन घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आणखीन एक एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 3. 18 बनवायचे, 3 आतापर्यंत धावफलक्यावरती आहे. सुपर ओव्हर पुन्हा एकदा सोडून दिला. आणखीन एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. आता खऱ्या अर्थानं कॅप्टनला देखील प्रश्न पडलाय की आता रोहित नेमकं करतोय काय. एखादा व्हाईट बॉल
4 बॉल 14ची आवश्यकता. ओ फटका सोमेश्वरचा फिल्डर आहे तो कॅच ड्रॉप झाली आहे. पहिली कंप्लीट दुसरीचा प्रयत्न कॅच देखील ड्रॉप झाली आणि 2 धावा देखील इथून बहाल केल्यात. आता इथून येणारे बॉल शिल्लक 3 आणि धावा बनवायच्या त्या 12. मॅच पुन्हा एकदा टाय झाली तर मात्र फ्रेश टॉस केला जाईल. 1500 पेक्षा जास्त व्ह्यूअरशिप आता एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय. 1500 पेक्षा जास्तिक प्रेक्षक वर्ग एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून अष्टविनायक बेकरे आणि यशोदीप डिक्सल या संघाची मॅच पाहतायत. आमदार चषक 2026 पाहतायत. अभिजित खोत साहेबांनी केलेलं आयोजन पाहतायत आणि प्रत्येक जण हेच म्हणतोय की अभिजित खोत यांनी केलेलं आयोजन आणि त्या आयोजनाबद्दल अगदी भरभरून कौतुक. ओ चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर खाली राहिला, कट करण्याचा प्रयत्न लेट कट केलायचा होता आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा कहाणीमध्ये ट्विस्ट राहिलाय. आता येणारे 2 बॉल आणि 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 6 धावा आल्यात. 2 मध्ये 12 होतील का? ओ फटका ऑन साईडला. इथून आपण पाहताय फक्त एकच धाव पाहायला मिळतीये. आता येणारे बॉल शिल्लक ते मात्र 1 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 11. 1 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. एकीकडे तुम्ही पाहताय अष्टविनायक बेकरे आणि त्यांच्या विरोधामध्ये यशोदीप डिक्सल. मामा बाहेर या, मामा बाहेर या. 1 बॉल आहे, फक्त 1 बॉल. 1 बॉल झाला की लगेच आपण जाऊया. ओ फटका प्रशांत यांचा मिड विकेटला फिल्डर आहे तो चौकार. शेवटच्या बॉलवरती मॅच सुपर ओव्हर मध्ये जिंकली आहे यशोदीप डिक्सल टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. अष्टविनायक बेकरे जो संघर्ष होता, जी फाईट होती ती जबरदस्त होती. प्रेक्षकांना हवी असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सुपर ओव्हर सर्वांनाच हवी होती, ती सुपर ओव्हर इथे पाहायला मिळाली. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं ही मॅच सुपर ओव्हर मध्ये घेऊन गेला आणि सुपर ओव्हर मध्ये देखील आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून आपल्याला मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले. तो भावेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो. चला भावेश या आपण मॅन ऑफ द मॅच साठी आणि नेक्स्ट मॅच चला लगेच दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये.